तर पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप होतोय आणि पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केलाय। पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतेही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवारांनी नकार दिलेला आहे। तर आपण चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही असं पार्थ पवारांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझानं या सगळ्या आरोपांसंदर्भात पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधला असता अंबादास दानवेंचे सगळे आरोप पार्थ पवारांनी फेटाळून लावलेले आहेत आणि आम्ही कुठलाही चुकीचा घोटाळा केला नाही किंवा चुकीचं काम केलं नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलं आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खूप गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप झालेले आहेत पार्थ पवारांवर, तुझं नेमकं काय बोलणं झालंय पार्थ पवारांशी? या संपूर्ण विषयी माधवी पार्थ पवार यांची बाजू जाणून घेणं महत्त्वाचं होतं किंबहुना अजित पवार यांची देखील बाजू जाणून घेण्याचं होतं आणि यासाठीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावेळेस पार्थ पवार यांना अगदी 2 शब्दांमध्ये या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणी आपण बोलणार नसल्याचं देखील त्यांना म्हटलेलं आहे। किंबहुना अंबादास दानवे यांचे जे काही सर्व आरोप आपल्यावर झालेले आहेत ते देखील खोटे आहेत अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या वतीनं अजित पवारांच्या वतीनं पुढची भूमिका काय घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कदाचित त्यांचा जो लीगल सेल आहे तो या संदर्भात लवकरच या संदर्भात आपली भूमिका मांडू शकतो किंबहुना जे काही व्यवहार झाला होता जमिनी संदर्भातला त्या संदर्भामध्ये आपली बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतील। त्यांच्यावर कुठेतरी वतनाची जमीन जी आहे ती कुठेतरी लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भातले डॉक्युमेंट्स देखील माध्यमांमध्ये सध्या व्हायरल झालेले आहेत। अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते होते त्यांना या संदर्भामध्ये एक सविस्तर ट्विट केलेलं आहे आणि त्यांना आरोप केलेले आहेत। या आरोपांचा आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू असतानाच पार्थ पवारांची ही प्रतिक्रिया एबीपी माझाला मिळालेली आहे। फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांना अगदी 2 शब्दामध्ये या संदर्भातली आपल्याला प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं। माधवी, नक्कीच पार्थ पवारांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण तर दिलेलं आहे।